तर श्रोते हो, हळूहळू आपण सतारीच्या साथीने हर तऱ्हेच्या गाण्यांचा आनंद घेत आहोत. आणि आपणा सर्वांचे म्हणजे नेक्स्ट गाणे आपल्या सर्वांचेच म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राची जान आहे, शान आहे. श्रोते हो, तुम्ही अगदी हुशार आहात बरं का. नक्कीच ओळखले असेल, ज्याचे नाव ढोलकीच्या तालावर ऐकले की आपले पाय थिरकायला लागतात आणि कानात घुंगरू बोलायला लागतात आणि याचे नाव तुमच्या ओठांवर तरंगायला लागतं. ती म्हणजे येस. श्रोते हो, आता एक अशी लावणी पेश होणार आहे जी तुम्हाला ओळखायची आहे. लता दीदींच्या 70 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी गायलेली ही एकमेव लावणी बरं का. भारतरत्न पुरस्कार संपादन केलेल्या गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये 1974 ते 1991च्या कालावधीत सर्वात जास्त ध्वनिमुद्रणांचा उच्चांक साठी नमूद झालेल्या असताना सुद्धा त्यांच्या नावावर फक्त एकच लावणी. काहीसे आश्चर्य नाही? तर मग कुठली लावणी असेल ही? ते तुम्ही सांगायचं. लावणी सांगायचं कुठली? ऐका.
एकदम फक्कड लावणी झाली नाही? आपण सर्वांनी अमर भूपाळी हा सिनेमा नक्कीच पाहिला असणार. या गाण्यात ज्याप्रमाणे ज्येष्ठ नृत्यांगना संध्या यांचे पाय लटपट करीत नाचत होते, आज सतारीवर आणि ढोलकीवर पण आपल्या कलाकारांचे हात आणि बोटं तशीच नाचत होती नाही? जोरदार, एकदम जोरदार. वा, परत एकदा टाळ्या लावणीसाठी. श्रोते हो, जशी महाराष्ट्राची लावणी प्रसिद्ध आहे तसेच महाराष्ट्र हा शूरवीरांचा देश आहे. नुसत्या घोड्यांच्या टापांनी आणि शूरवीरांच्या नावाने सामान्य मराठी माणसाचे रक्त सळसळते. बाहू फडफडतात. शिवाजी महाराज, प्रभू संभाजी, बाजी प्रभू बाजीराव पेशवे, आपल्या कलाकारांना आपण मानाचा मुजरा देऊया या गीताने. गौरवशाली गीत, अगदी खूपच सुंदर. हे गाणं ऐकताना आपण कसे अगदी भारावून गेलो नाही? आता आपण इतिहासाकडून वर्तमानात येऊया. अनेक तरुण मंडळी आहे इथे, त्यांच्याही आवडीचा मान ठेवणार आहोत. श्रोते हो, आपणास माहीतच असेल, मराठी गाणी गाणाऱ्या लता दिदी, आशाताई, उषा मंगेशकर, सुरेश वाडकर यांनी मराठी साम्राज्य स्थापिले. पण एक गोष्ट लक्षात आणून देण्यासारखी अशी की अमराठी कलाकारांनी गायलेली मराठी गाण्यांना सुद्धा प्रेक्षकांनी तेवढेच डोक्यावर घेतले बरं का. हेमंत कुमार, मी डोलकर, मन्ना डे, अ आ आई, म म मका, महेंद्र कापूर, सूर तेच छेडिता, आणि इवन किशोर कुमार यांनी सुद्धा अश्विनी ये ना, आणि मोहम्मद रफीजींनी तर असंख्य गाणी गायली आहेत.
तर श्रोते हो, प्रश्न असा की हल्लीच्या काळातील कोणते गायक कलाकार आहे ज्यांनी अमराठी असून सुपर डुपर हिट गाणं मराठी प्रेक्षकांना दिलंय, सांगा. आणि हिंदी सिनेमा तारे जमीन पर यात त्यांचं अतिशय लोकप्रिय झालेलं गाणं तुझे सब है पता मेरी माँ. अगदी बरोबर. तर आता आपण शंकर महादेवनजींचं हे गाणं ऐकणार आहोत. आपण सर्वजण या गाण्याप्रमाणे मायेच्या बंधनात आणि सतारीच्या रंगरात रंगलो नाही. माझ्याप्रमाणे आपण सर्वांनाही नक्कीच वाटत असेल की ही घडी कधी सरूच नाही आहे आणि हे क्षण कधी मिटूच नाही आहे. राग यमनवर आधारित हे गाणे जीवनाला किती साजेसे आहे नाही. कोणतं ते सांगा. अगदी क्या बात आहे. अरे तुम्हाला तर चांगली आपण त्यांना दाद देऊया. अगदी श्वेता फणसे ना. अगदी वा 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 वा.
खूपच छान. नानांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण येथे जमलो आहोत. आपल्या सर्वांच्या वतीनं पुनश्च मी त्यांना शुभेच्छा देते. त्यांना यापुढेही दीर्घायू व निरोगी आयुष्य लाभो आणि आपण सर्वांना त्यांचे आशीर्वाद असेच मिळत राहो ही सदिच्छा करते. व आपल्याही सर्वांच्या आयुष्यात असा हा आनंद सोहळा वसंत ऋतूप्रमाणे बहरू देत, ज्याप्रमाणे संत तुकारामांनी आपल्या अभंगात म्हटले आहे.